अभिनेत्री प्राजक्ता माळीने बदललं तिचं नाव. इंस्टाग्रामवर पोस्ट करत केली घोषणा. सोशल मीडियावर काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असलेली महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट पोस्टची चर्चा सध्या सगळीकडे होतीये. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नावात तिने बदल केल्याचं जाहीर केलं आणि तिच्या या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काय घडलं नेमकं? पण त्याआधी प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात तिने तिचं संपूर्ण नाव प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी असं जाहीर केलं आणि सोबत एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणते, नमस्कार, मी प्राजक्ता श्वेता माळी. काय झालं? हो, बरोबर नाव ऐकलं तुम्ही. आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे. हे मी नाही, आपलं सरकार बोलत आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्त्वाचं आहे, तितकंच आईचं नाव देखील महत्त्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट? प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी त्यांना निर्णय पसंत पडला नाही असं म्हटलं, तर काहींनी मुलीच्या लग्नानंतर तिने कसं नाव लावायचं असा प्रश्न प्राजक्ताच्या पोस्टवर विचारला. तर काहींनी यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे आपण सोडवायला हवेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी प्राजक्ताचं अनुकरण करत स्वतःच्या आईचं नाव सुद्धा संपूर्ण नावात जोडलं. दरम्यान प्राजक्ता लवकरच भिशी मित्रमंडळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पाहत रहा मराठी रिव्ह्यू.